आम्हाला एक मिस कॉल दे कुठपर्यंत. नमस्कार. आज आपण सिंहगड रोडवरती आहोत. खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा जिथं सुरुवात होते आणि गेल्या अनेक वर्षापासून बहुचर्चित असणारा असा हा सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल आपण पाहू शकतो की हा पूर्णपणे तयार झालेला आहे. अगदी शेवटपर्यंत मी आत्ता टू व्हीलरवरती जाऊन आलो. साधारण 600 मीटर ते 550 ते 600 मीटरचा म्हणजे अर्धा किलोमीटरचा हा उड्डाणपूल आहे. आणि हा उड्डाणपूल झाल्यानंतरनं ज्या सिंहगड रोडवरती राजाराम पुलावरती गेल्यानंतरनं जी तिथं गर्दी, राजाराम पुलाच्या बाजूने येणारं, कर्वेनगरच्या बाजूने किंवा 100 फुटी रोडच्या बाजूने येणारं ट्रॅफिक ते क्रॉस करून ते सिंहगड रोडला येतं आणि तो चौक क्रॉस करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम निर्माण होतो. त्या चौकामध्ये सकाळच्या वेळेस जे चाकरमाने पुणे शहरामध्ये कामाला जातात किंवा आपल्या कामानिमित्त मग शाळकरी मुलं असतील किंवा कोण असतील, हे जे लोक जे जातात ती या ठिकाणी आपण इथं पाहू शकतो एकदम बॉटलनेक तयार झालेली. आता या ठिकाणी तरी हा रस्ता थोडा मोठा दिसतोय, परंतु जर ह्या पुलाच्या एकदम शेवटच्या टोकावरती गेलं तर अतिशय छोटा झालेला आहे. हा रस्ता अतिशय बारीक झाला आहे आणि हा रस्ता एवढा बारीक झाला आहे की पुढच्या बाजूला एक गाडी कशीबशी त्या रस्त्यावरून जाते आणि त्यामुळं ह्या रस्त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या रस्त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होते आणि ह्या संपूर्ण रस्त्यावरील नागरिक इतके त्रस्त झाले. गेल्या अनेक वर्षापासून लोकांना इकडे त्रास होतोय. आपण जर इथं पाहिलं ना, वास्तविक पाहता हा पूल डायरेक्ट त्या टोकापासून ते या टोकापर्यंत हा कनेक्ट व्हायला पाहिजे होता, पण कुणासाठी तोडला, कुणासाठी खाली घेतला, कुणासाठी वर चढवला, याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये. जो झालाय तो चालू का होत नाही. आमच्या नागरिकांना जो जाण्या येण्यासाठी इथं त्रास होतो, कुणाची आपण आता वाट बघतोय, कोण यायला पाहिजे इथं. गेल्या 2.5 वर्षापासून महानगरपालिकेचा नगरसेवक तो कुठला ताकद नाहीये, पालिकेमध्ये प्रशासन आहे. मग आता 2 महिन्यावरती ज्या काही विधानसभेच्या निवडणुका आल्यात, लोकसभा म्हटलं लोकसभा संपून गेली, आता विधानसभेच्या निवडणुका आल्यात. मग विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती कुणाला हा पुलाचं उद्घाटन का, म्हणजे माणसांच्या जीवापेक्षा तुमची उद्घाटन महत्वाची वाटतात का तुम्हाला. आपण जर पाहिलं ना, शेवटचा अगदी फायनल सगळा टच पण झालेला आहे बघा. सगळ्या जो पट्टे मारायचे असतात हे पट्टे मारून झालेत. अख्ख्या सगळ्या लाईटी आपण थोडं चालत जाऊ, सगळे पट्टे पूर्ण झालेले आहेत. दोन्ही बाजूला सगळं पूर्ण झाले. आणि मागच्या आठवड्यात आमचे या भागातील कार्यकर्ते, आमचे विभागाध्यक्ष असतील नितीन वाघ, संतोष गोपाळे किंवा आबा, हे सगळे जे कार्यकर्ते यांनी मागच्या आठवड्यामध्ये मान्य आयुक्तांना एक पत्र दिलेलं आहे की ह्या पत्रामध्ये त्यांनी क्लिअर उल्लेख केला की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं येणाऱ्या 7 दिवसामध्ये, म्हणजे 2 तारखेला हे पत्र दिलेलं आहे, येणाऱ्या 7 दिवसामध्ये जर हा पूल नागरिकांसाठी वाहतुकीस खुला केला नाही तर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हा पूल आम्ही चालू करून टाकू. कारण तुमची उद्घाटनं महत्त्वाची नाही आहेत. या ठिकाणी या सिंहगड रोडवरती गेल्या अनेक वर्षापासून नागरिक, हा काय कुणाच्या आमदाराचा, कुणाच्या खासदाराचा पैसा नाही, हा पुणे महानगरपालिकेचा पैसा आहे. पुणे महानगरपालिकेचा पैसा हा आमच्या पुणेकरांच्या नागरिकांसाठी हा वापरात येणारा पैसा आहे. रोज सकाळ संध्याकाळ दोन्ही बाजूला जाताना, आता इकडची बाजू तुम्ही पाहू शकता, खालच्या बाजूला बघा आता केवढा ट्रॅफिक दिसतोय तिकडे, की आता हा माणूस पुणे शहरातनं आता तो घरी चाललाय म्हणून जाताना तो इकडे बॉटलनेक झाली, त्याला तो जाम होतो. येताना जो सकाळी जो माणूस कामाला जातो तो ह्या बाजूने डाव्या हाताने पुढे जातो, तो पुढे गेल्यानंतर राजाराम पुलाच्या पुढच्या बाजूला तो तिथं ट्रॅफिकमध्ये अडकतो. लोकांच्या भावना या भागातील आमदार असतील, खासदार असतील, यांच्या बाबतीमध्ये एवढ्या तीव्र आहेत की गेल्या 2.5 वर्षापासून, गेल्या अनेक वर्षापासून हा पुलाचं काम चालू आहे. मग जो झालाय तो तर कमीत कमी नागरिकांच्या फायद्यासाठी, नागरिकांच्या वाहतुकीसाठी खुला झाला पाहिजे. याच्यामध्ये मुद्दामून मला तर वाटतं की याच्यामध्ये या भागातले जे कोणी लोकप्रतिनिधी असतील यांचा खोडसाळपणा आहे की यांनी मास्टिक आस्फाल्टचा फक्त 50 फुटाचा पट्टा मुद्दा म्हणून जाणून बुजून अर्धवट ठेवलाय. मशीन तिकडे आहे,
आणि मशीन तिकडे असताना सुद्धा तो पट्टा मुद्दामून केला जात नाही. याला महानगरपालिकेचा कुठला अधिकारी जबाबदार आहे? जर तुम्हाला सरळ गोष्टीने सांगून जर काही गोष्टी होणार नसतील आणि तुम्ही जर या रस्ता येणाऱ्या आमच्या सर्व आम्ही शिवसैनिकांनी तुम्हाला अल्टिमेटम दिलेला आहे येणाऱ्या 8 दिवसाचा. 10 तारखेला तुमचा अल्टिमेटम संपतोय. जर या 10 तारखेपर्यंत कुठल्या पुढाऱ्याची वाडा बघत बसला की दिल्लीचा कोणतरी पुढारी येईल, पुण्यातला कोण आमदार येईल, कोण माझी नगरसेवक येईल, कोण माझी महापौर येईल आणि त्याच्यानंतर उद्घाटन करू, आम्ही पुणेकरांच्या हस्ते या रस्त्याचं उद्घाटन करू. कारण महानगरपालिकेचे अधिकारी बेजबाबदारपणे वागतात. इकडे सांगतात की इकडं 1 लेअर डांबराचा राहिलाय. कुठला लेअर? डांबराचा जर लेअर राहिला असता तर तुम्ही पट्टे मारले असते का? इथे तुम्ही पट्टे मारून पूर्ण केलेत, लाईटी लावून पूर्ण आहे. या बाबतीमध्ये आमचे कार्यकर्ते संतोष गोपाळे या ठिकाणी बोलतील की त्यांनी किती दिवसापासून या पुलासाठी ही लोक भांडतात आहे. बोला. जय महाराष्ट्र. आम्ही या भागातील सगळे रहिवासी आहोत. गेले 3 वर्ष ह्या पुलाचं काम आणि ह्याचं काम चालू आहे. वास्तविक हा पूल पहिल्यांदा चालू करायला पाहिलं होतं. हे काम पहिलं चालू करायला पाहिलं होतं. वर्षाच्या आधी ओपन करायला पाहिलं होतं. कारण पुढे आपण जवळ नाही पण फार नाऱ्यातनं, धारीतनं, रायकरमाळ्यातनं, तुमचं खडकवासल्यापर्यंत जी लोक इथनं जातात त्यांना घरी जायला इथनं का ते 2-2 तास लागत आहेत, यायला 2-2 तास लागत आहेत. तर हे सगळं नागरिकांच्या जीवाशी खेळणं आहे ना. याचा अपव्यय, पेट्रोल वाया जातं आहे, डिझेल वाया जातं आहे. नागरिकांचे प्रश्न, काही मेडिकलचे प्रश्न असतात. रोज 2-3 ॲम्ब्युलन्स ताटकळत पुढे जातात. परवा एक ॲम्ब्युलन्सला मंगेशकर हॉस्पिटलपर्यंत जास्तवर आम्ही पाठीमागे गेलो, त्यांना रस्ता करून दिला. हे आम्ही होतो म्हणून. पण उद्या कोणी नसतं, कोणी सामाजिक कार्यकर्ता नसतो, तेव्हा त्या ॲम्ब्युलन्समधल्या माणसाचं काय होणार? हा मोठा गहन प्रश्न आहे. आणि लोकसभेचं जर सत्र चालू असेल आणि तुम्हाला जर तुमचे मसिया, तुमचे सर्वेसर्वा जर उद्घाटनाला पाहिजे असतील तर त्यांना तिथनं ऑनलाईन उद्घाटन करू द्या ना. आम्हाला काही त्याचं घेणं देणं नाही आहे. ऑनलाईन त्याचं उद्घाटन करा आणि तुम्ही रस्ता चालू करा. आमची एवढेच विषय आहे. आम्हाला यात राजकारण आणायचं नाही आहे. लवकरात लवकर हा जनतेच्या खिशातल्या पैशातनं तयार झालेला जो रस्ता आहे तो तुम्ही रिकामा करा. एवढीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आमची मागणी आहे. जर हा पूल ओपन नाही केला तर आम्ही तीव्र आंदोलन इथं रस्त्यावरही करू. शिवसेना ही कायम रस्त्यावरच निर्माण झालेली आहे आणि आम्ही ह्याचा जबाब आयुक्तांना पण द्यावा लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मी राजीव चव्हाण. आज आपला जो ब्रिजचं काम आहे, ब्रिजचा जो काम आहे तो एक तर पहिल्यांदा त्यांनी चुकवलेले आहे. जो तिकडनं ब्रिज आलेला आहे तो खाली उतरवायचं नव्हतं, इथं डायरेक्ट हे राजाराम ब्रिज पास करायचं होतं. पण ते ब्रिज पास न करता हा जो ब्रिज केला तो छोटासा ब्रिज, ते दोन्ही साईडला कनेक्ट पाहिजे नव्हतं. पण दोन्ही साईडला कनेक्ट नसताना नागरिकांची ही बघा, ही रोजची एक बरं का तात्या, रोज हे जे जातात ना, हे ॲम्ब्युलन्स वगैरे जातात पण यांना जागाच नाही भेटत. त्यामुळं काय होतंय, हा तिथं जाऊन अडकणार ॲम्ब्युलन्स जाऊन. एवढे ट्रॉफिक आहे. ते ट्रॉफिकमुळे काय होणार आहे? हा इथं नागरिकांचे आणि पेशंट जो आहे तो पेशंटचं काय होणार? हा पेशंट जागेवर मरण ना. आपल्या घरातलं कोण असतं तर काय केलं असतं? हा जबाबदार कोण आहे याला? जबाबदार कोण आहे? प्रशासन आहे का सरकार आहे? भाजप हे जबाबदार आहे याला. भाजपाचा जबाबदार आहे. तर हे जे प्रशासन आहे, प्रशासनाने काय करायला पाहिजे नव्हतं? एवढ्या दिवसात हे ब्रिज चालू करायलाच पाहिजे नव्हतं ना. हा काम चालू करून हे मोकळं करायला पाहिजे नव्हतं. मी एवढंच बोलतो आणि मी माझे शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज या ठिकाणी आपण राजाराम पुलाच्या ठिकाणी जे उड्डाणपुलाचं काम पूर्ण झालेलं आहे ते महापालिकेने लवकरात लवकर इथं उड्डाणपूल खुला करून नागरिकांना जाण्या येण्याची सोय करून द्यावी. म्हणजे इथे जे होणारा जे ट्रॅफिक होण्याचा, जाम होण्याचा प्रश्न आहे किंवा नागरिकांना एक तासनतास इथं थांबावं लागतं, तेच न थांबता नागरिकांच्या सोयीसाठी लवकरात लवकर इथलं हा उड्डाणपूल खुला करावा. नाही तर आम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही 10 तारखेला या ठिकाणी येऊन आम्ही हा उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला करून देऊ. पण इथं पाहू शकतो, थोडी गंमत तुम्हाला दाखवली तर हे हायराईज बिल्डिंग आहे बघा. इथं खालच्या बाजूला हा सगळा शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे जगाच्या पाठीवरती हे फक्त पुण्यातच होऊ शकतं.
हे दुसऱ्यांदा झाले पुणे शहरामध्ये. विकासाच्या आड येणारे लोकप्रतिनिधीच असतात. मला वाटतं की हे दुसऱ्यांदा झालंय. हे याची अडचण अशी आहे की हेच सेम कंडिशन हडपसरला झाली होती. हडपसरमध्ये सुद्धा जो आपल्या नोबेल हॉस्पिटलच्या चौकामधला ब्रिज आहे तो सुद्धा असाच माझ्या दारात नको, माझ्या दारात नको, माझ्या दारात नको म्हणून करत करत तो निम्म्यावरती आणला. आणि मला वाटतं कदाचित पुणे शहरामध्ये नाही तर देशामध्ये पण म्हणावं लागेल, राज्यामध्ये म्हणू आपण, पुलावरती सिग्नल असणार कदाचित ही मेट्रो सिटी पहिलीच आहे. तिच्या पुलावरती सिग्नल आहे. फ्लायओव्हर कशासाठी केला जातो? फ्लायओव्हर हा डायरेक्टली पब्लिकला पास आउट करण्यासाठी केला जातो. आणि या हडपसरच्या पुलावरती नोबेल हॉस्पिटलच्या चौकामध्ये पुलावरती सिग्नल आहे. आता इथं सुद्धा तुम्हाला गंमत बघा, समोरच्या बाजूला तर आपण पाहिलं तो लाल लाईट लांबपर्यंत लागलेला दिसतोय तिथं कोपऱ्यामध्ये. त्या लाल लाईट पाशी तो पूल तिथून आलाय आणि तो त्या लाल लाईटी पाशी खाली झालाय. तिथून बरोबर जिथं ही बिल्डिंग चालू होती, ह्या बिल्डिंग जिथं चालू होती तिथे तो खाली आला आणि जिथं ही बिल्डिंग संपती समोर तिथं बरोबर तो परत वरती चढला. म्हणजे मला वाटतं कदाचित दुकानं दिसणार नाही अशी भीती वाटत होती का? मला वाटतं या शक्यतेमुळे हे फक्त पुण्यातच होऊ शकतं. आणि मला वाटतं की याला जबाबदार कोण असेल तर फक्त भारतीय जनता पार्टीची सत्ता या पुणे महानगरपालिकेमधली जबाबदार आहे. याच लोकांनी पुणे शहरामध्ये ठराविक लोकांना डोळ्यासमोर ठेवून विकासाची गणितं आखलीत. शहराचा विकास करत असताना कोणत्याही परिस्थितीत, आज जर तुम्ही मुंबईमध्ये गेलात, शिवसेनेची सत्ता ज्या ठिकाणी आहे, एखादा फ्लायओव्हर चालू झाला, किती 2-2, 4-4 किलोमीटरचे फ्लायओव्हर्स आहेत. आणि 500 मीटरचा हा आत्ता मी जो टप्पा आता 2 व्हीलरवरती जाऊन आलो, हा 500 मीटरचा म्हणजे अर्धा किलोमीटरचा एक टप्पा आहे. आणि साधारण तो 1-1.5 किलोमीटरचा टप्पा असू शकतो. 1.5-2 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये जर मध्ये एखादा कोण विकसक आला तर त्याच्यासाठी तुम्ही मुजरा करायला खाली महानगरपालिका वाकवता का बिल्डरला मुजरा करायचा होता का? याच्या दारामध्ये आल्यानंतर माणसांनी आलं की यायचं, त्याला मुजरा करायचा, मग पुढे जायचं. इकडून येणाऱ्यांनी खाली वाकायचं, त्याला मुजरा करायचा, मग पुढे जायचं. असं चालतं का? असा विकास होत असतो? अशा पद्धतीने विकास होत नाही. अशा पद्धतीने शहरं भाकास होत जातात. आणि हेच नेमकं या सिंहगड रोडवरती एवढा मोठा हा उड्डाणपूल केला, इतके करोडो रुपये या उड्डाणपुलावरती खर्च केले. परंतु हा फक्त जर एका बिल्डरसाठी किंवा एका विषयासाठी जर हा दोन्ही बाजूनी खाली आणण्यामागचं कारणच काय होतं? असं कुठली अडचण होती या रोडवरती की तो इथं खाली आणावा लागला आणि परत येतात लगेच किती मिनिटावरती? साधारण मला वाटतं 200 मीटरवरती, 200 मीटरवरती चालत 200 मीटर सुद्धा नसेल, 200 मीटरचे 100 ते 200 मीटरच्या एकच चौकामध्ये तो खाली आला आणि तो परत वरती चढला लगेच. म्हणजे हे पुण्यासाठी तुम्ही विकास करताय. मग आता केलाय ना की बाबा उद्घाटन तरी करा, लोकांना चालू तरी करून द्या का? आता ह्याच्यासाठी पण अजून काय प्रस्ताव आणलाय? उद्घाटनासाठी काय प्रस्ताव टाकायचा आहे का? गेल्या 2-2.5 वर्षापासून या शहरामध्ये कुठलाही लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नाहीये. महानगरपालिकेमध्ये कुठलाही नगरसेवक अस्तित्वात नाहीये. ना इकडे कुठली नाव समिती, ना उद्घाटन समिती, ना काय आहे. मग वाट कुणाची बघताय? जर हा महानगरपालिकेच्या पैशातनं हा पूल झालेला आहे ना, तर मग महानगरपालिकेची आज स्थानिक स्वराज्य संस्थेची कुठलीही बॉडी नसताना तुम्ही आमदारांची आणि खासदारांची वाट बघणार का? आता जसं संतोष भाऊंनी सांगितलं ना की तुम्ही इथून मागं अनेक उद्घाटनं तिथं दिल्लीमध्ये बसून तिकडून तुम्ही दाखवलं ना ते ऑनलाईन काय उद्घाटनं करतात ते. मग ही आम्हाला गरज नाही का पुणेकरांना? ह्याचं पण ऑनलाईन उद्घाटन करा ना तुम्ही. जर या येणाऱ्या 8 दिवसामध्ये आम्ही मुदत दिलेली आहे शिवसेनेने, 10-11 तारखेपर्यंत जर महानगरपालिकेने हा उड्डाणपूल चालू केला नाही, ऑनलाईन करा, नाहीतर आम्ही ऑफलाईन करू. आणि मग त्याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये जर इथं कुठल्या माणसाच्या सामान्य नागरिकाच्या जीवाला काय धोका निर्माण झाला तर त्याला पावसकर साहेब आणि माननीय आयुक्त राजेंद्र भोसले साहेब, तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा. इथून पुढं जर काय प्रकार घडला तर त्याला पूर्णपणे जबाबदार पुणे महानगरपालिका आयुक्त आणि तुमचे आमचे पावसकर साहेब असतील. तेव्हा लवकरात लवकर हा पूल फक्त काय तिथं नुसते समोर बॅरिगेड्स टाकलेत समोर, हा बॅरिगेड्स इथले 2-4 पत्रे लावलेत. कशासाठी लावलेत तुम्ही पत्रे? मला वाटतं की याच्यामध्ये या विषयामध्ये पोलीस का हस्तक्षेप करत नाहीयेत? पोलीस तुम्ही का मुख गिळून गप्प बसलाय?
तुम्हाला कळत नाही का की सिंहगड रोडवरती काय ट्रॅफिक होतं ते? मग पोलिसांनी याच्यामध्ये महानगरपालिकेकडे मागणी करायला पाहिजे ना की लवकरात लवकर उद्घाटन करा म्हणून, की हा पूल वाहतुकीस खुला करा. का तुम्हाला पण अजून कोणाच्या परमिशन्स लागतात? एवढ्या इथं सकाळ संध्याकाळ लोकांना इथं जाण्या येण्यासाठी इतका त्रास होतोय. जोपर्यंत इथं पुलाचं काम चालू होतं तोपर्यंत आम्ही ठीक आहे बाबा, चाललंय काम चाललंय, पण आता काम होऊन पण तुम्ही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत 50 फुटाचा पट्टा ठेवताय आणि 50 फुटाचा पट्टा ठेवून तुम्ही साध्य काय करणार आहे? तेव्हा आम्ही ह्या असल्या कृत्याचा प्रशासनाचा किंवा जे कोणी लोकप्रतिनिधी असतील ज्यांच्यामुळे हा सगळा प्रकार चालू आहे त्यांच्या या कृत्याचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि थोडी जरी लाज वाटत असेल, थोडी जरी काही चाड असेल तुम्हाला की पुणेकर इथं मरतोय रोजचा, जाताना कामाला जायचं म्हणलं तासभर घरातून लवकर निघायचं का, तर राजाराम पूल क्रॉस करेपर्यंत ट्रॅफिकला सामोरे जावं लागतं. ज्यावेळेस माणूस 8-8, 10-10 तास काम करतो आणि तो घरी निघतो त्या टायमाला राजाराम पुलापासून दांडेकर पुलापर्यंत त्याने ट्रॅफिकच्या समस्येला सामोरे जायचं. आणि कसा तरी राजाराम पूल पास केला की थोडा इथं हॉल पैसे आला की संतोष हॉलपासून पुढचा भाग अख्खा डायरेक्ट शेवटपर्यंत सगळा चॉकअप. हे कशा करता करताय? जर विकास काम तुम्ही या सिंहगड रस्त्यावरील नागरिकांसाठी केलीत ना तर मग इथं तुम्ही लवकरात लवकर ह्याचं 10-8 दिवसाच्या आतमध्ये हा पूल जर वाहतुकीस चालू झाला नाही तर आम्ही चालू करू. आणि त्याला सर्वस्वी जबाबदार हे पालिका प्रशासन असेल. नाही आणि तुम्ही जर आम्हाला काय कारणं सांगताल की इथं डांबर टाकायचं राहिलंय, इथं हे करायचं राहिलंय, अधिकाऱ्यांच्या टेबलवरती डांबर टाकले जाईल एवढं लक्षात ठेवा. इथं जर डांबर टाकायचं राहिलं ना तुमचं पट्टे कसे काय मारले? मग काय कारण सांगितलं आमच्या कार्यकर्त्यांना? थोडा डांबराचा लेअर राहिलाय. काय डांबराचा लेअर झाला असेल तर तुम्ही इकडं पट्टे मारून झाले असते का? कुणाला चिवत्यामध्ये काढताय, कुणाला बनवताय तुम्ही लोक? उद्घाटनासाठी तुमचे कोण यायचे असतील ना त्यांना बोलवा, नाही तर त्यांच्या ऑनलाईन उद्घाटन करा. पण हा पूल वाहतुकीसाठी येणाऱ्या 8 दिवसाची आम्ही मुदत दिलेली. 8 दिवसामध्ये हा पूल खुला झाला नाही तर आम्ही हा पूल खुला करू. आणि त्याच्यामध्ये जर कोणी आडवं आलं तर मग त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांना कसा कोणाला आडवा करायचा आम्हाला चांगलं कळतं. त्यामुळे महानगरपालिकेने या गोष्टीची दखल घ्यावी. महानगरपालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी हा लवकरात लवकर पूल 8 दिवसाच्या आतमध्ये चालू करावा. नाही केला तर मग ज्या वेळेस इथं आम्ही येऊ त्यावेळेस हा पूल चालू झालेला असेल. हेच आजच्या लाईव्हच्या माध्यमातून सांगत. आपण आता साधारण 15 ते 20 मिनिटं झालं हा लाईव्ह करतोय, पण 15 ते 20 मिनिटामध्ये तुम्हाला कधी सुद्धा तिथली ट्रॅफिक तरी निवडलेली दिसली का? कायम सातत्याने तिथं ट्रॅफिक आहे. या बाजूला जर राजाराम पुलापासून पलीकडच्या राजाराम पुलावरचा जो चौक आहे त्या चौकापासून पलीकडच्या बाजूला गेलं तर पूर्णपणे त्या बाजूला ट्रॅफिक आहे. सकाळी इथं आला तर इथं पाय ठेवायला जागा नसते डाव्या हाताला. आमचे कार्यकर्ते इथं त्या ट्रॅफिक वॉर्डनचं काम करतात, ते इथे येऊन वाहतूक सुरळीत करत असतात. मग ही कामं जर आम्ही करायची असेल आमच्या कार्यकर्त्यांनी उद्घाटन पण आम्हीच करू ना. लोकांसाठी जर पूल बांधलाय ना तर तो खुला पण आम्हीच करून टाकू. आम्ही तुम्हाला मान देतोय. तुम्ही लवकरात लवकर येणाऱ्या 8 दिवसामध्ये आम्ही पत्र दिलंय. मी तर म्हणत होतो संतोष भाऊला की पत्र दिलं नसतं ना तर आजच खुला करून टाकला असता. काय आमच्यावरती गुन्हे दाखल करायचे ते करा, त्यामुळं काय फरक पडणार नाहीये. पण लवकरात लवकर हा पूल खुला झाला पाहिजे. हीच आजची आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमच्या या सिंहगड रस्त्यावरील सर्व शिवसैनिकांच्या वतीने आमची मागणी आहे. आमचे विभागाध्यक्ष असतील किंवा या भागातले इतर कार्यकर्ते असतील कामानिमित्त आज ते या ठिकाणी येऊ शकले नाहीत, परंतु ज्या दिवशी आम्ही या ठिकाणी हा पूल चालू करायला आम्ही मुदत दिली ती मुदत संपल त्या दिवशी सगळे आमचे शिवसैनिक या ठिकाणी असतील आणि हा पूल चालू केलेला असेल. उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.